थँक्यू सो मच. जवळ खेळपट्टीवरती मॅच क्रमांक पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती अगदीच न जागत डिलिव्हरी पाहायला भेटली. सो डोंट फॉल. या फायनलचा पहिला बॉल टाकला तो किरण पाटीलने. हरडवाडी प्रीमियर लीग 2025 फायनलसाठी विक्रम कबाले स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक वरती प्रमोद हरवडे. किरण पाटीलचा दुसरा बॉल विक्रमने हा उत्कृष्ट चेंडू फटकावलेला आहे. उंच फटकावलेला आहे. पाहावा कॅच मिळतोय का. आणि हा उत्कृष्ट कॅच फटकावला तो चंद्रकांत खबाले. उत्कृष्ट कॅच. हा सर्व सिरीज मधील उत्कृष्ट झेल ठरेल असं मला वाटते. अजून डिक्लेरेशन नाही. आता ते त्याला एक विकेट मिळवलेला आहे किरण पाटील दुसऱ्या बॉलला. आणि कॅच घेतला तो चंद्रकांत खबाले. चंद्रकांतने उत्कृष्ट झेल टिपलेला आहे. अगदी जीवाचे रान करून तो कॅच घेतलेला आहे. खूप खूप अभिनंदन हरडवाडी प्रीमियर लीगच्या तर्फे चंद्रकांतचं. असं क्षेत्ररक्षण पुढे सुद्धा कंटिन्यू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. तिसरा बॉल घेऊन येतोय किरण पाटील आणि हा शॉट लावलेला आहे आणि मला वाटते चौकार. कोई गलती नाही. 4 रन. संग्राम हरवडेने पहिल्याच बॉलला चौकारने सुरुवात केली आहे. संग्रामचे इरादे स्पष्ट दिसतात की धावांचा डोंगर उभा करायचा आणि विजयश्री खेचून पहिल्या हरडवाडी प्रीमियर लीगचा विजेता व्हायचं. किरणचा पुढचा बॉल संग्रामसाठी आणि पुन्हा संग्रामने उत्कृष्ट असा मारलेला आहे. परंतु बघूया कॅच होते काय. आणि हा कॅच सोडला. तुम्ही जर असं इथं झाला का इथं जातो. प्रसाद कुसळे यांनी प्रयत्न केला परंतु कॅच वाऱ्यामुळे कॅरी करता आला नाही. ऑलवेज नेक्स्ट टाइम बेस्ट स्ट्रायकर. किरणचा पुढचा बॉल. पुढचा चेंडू टाकतो तो संग्रामला आणि संग्राम चेंडू आजमावतोय आणि प्रमोदने पहिली बाउंड्री मारलेली आहे. आणि प्रमोद आणि संग्राम यांची उत्कृष्ट जुगलबंदी बघण्याची प्रेक्षकांना संधी आहे. वाऱ्याचा झोक बदललेला आहे. वारे खालच्या दिशेने वाहत आहे. पूर्वेकडे वारे वाहल्यामुळे बॉल फॉरवर्ड होत नाहीत. प्रमोद हरवडे 55 त्यांनी केला होता मागच्या मॅचला. किरण पाटीलचा पुढचा बॉल प्रमोदसाठी आणि फटकावून लावलेला 1 रनसाठी. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट उत्कृष्ट प्रकारे केलेला आहे. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 10. 1 विकेटच्या नुकसानीनंतर धावसंख्या 10 झालेली आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना हरडवाडीच्या रसिकांना आणि प्रेक्षकांना क्रिकेट प्रेमींना प्रमोद हरवडेचा उत्कृष्ट खेळ बघायला मिळतोय आणि त्याला साथ देतोय तो स्फोटक फलंदाज संग्राम हरवडे. तंत्रशुद्ध फलंदाज आणि स्टायलिश बॅट्समन म्हणून ओळखला जातो. त्यानंतर प्रमोद हरवडे हा अतिशय विस्फोटक खेळणारा, प्रत्येक मॅचला आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखणारा प्रमोद हरवडे एक उदयोन्मुख क्रिकेटर आणि हरवडवाडीचा नवीन ज्याला ओळख प्राप्त झाली असा प्रमोद हरवडे. प्रमोदचा राहुल सावंत ज्याने मॅन ऑफ दी सिरीजच्या रेसमध्ये असलेला राहुल सावंत आणि राहुलचा पहिल्या बॉलचा सामना करतोय प्रमोद हरवडे. राहुलने बॉल टाकलेला आहे आणि प्रमोदने तो पटकावून लावलेला आपल्या दिशेने. पुन्हा एकदा बघूया चौकार मिळतोय काय तो आणि कर्णधारला यश मिळते का आणि आहे चौकार. पुढचा बॉल
थँक्यू सो मच, धन्यवाद. फायनल मॅच कोण होईल चॅम्पियन या वर्षाचा. पहिलं वर्ष 365 दिवस मात्र लक्षात ठेवणार हे वर्ष आपल्याला पाहायला भेटत आहे. एक गावाज खंडोबा देवाचा मात्र आशीर्वाद घेतल्यानंतर आपण पाहतोय गायब देवाचा, आणि त्यानंतर मात्र इथे रणसंग्राम खेळपट्टीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. डोळ्यांच्या समोरून जॉक्टर होचा इशारा पाहायला भेटला, पण 55 वन बाउन्स देखील दिलाय. एक टीट फॉर टॅट 14 लॉस ऑफ 1 विकेट. 1 ओव्हर 2 बॉलचा खेळ संपलाय. आपण पाहतोय चांगला फटका केला, क्षेत्रक्षक धावत गेला, पण आपण पाहतो एक धावसंख्या पण वेगाने पूर्ण केली जाईल. पाहता क्षणी दुसरी धावसंख्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला, तो प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण देखील झालाय. आतापर्यंत 16 धावा फलकावरती 1 ओव्हर 3 बॉलचा खेळ संपला. प्रमोद आरुडे घेतोय 5 बॉल 11 220 चा स्ट्राइक रेट. 1-2 चौकार तर संग्रामच्या माध्यमातून 1 चौकार 2 बॉल 5 स्ट्राइक रेट मात्र आपल्याला पाहायला भेटला 250. व्हाईट बॉल आयसीसी नियम क्रमांक 22 उल्लंघन झालं. व्हाईट +1 धावसंख्या 2 ने आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या फलकावरती 18. 1 ओव्हर 3 बॉलचा खेळ संपल्यातून पुढे आपण पाहतोय गेम चेंजर बॉल बनणं फार महत्वाचं आहे. सध्या राहुल देखील आहे त्या रेसमध्ये. 94 जर्सी नंबर या मॅचची कहाणी काय असणार आहे. ओहो फक्त दिशा दाखवले. 1 धावसंख्या पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने मात्र वेगावेल. इथे पडावं लागेल, धडपडावं लागेल, परंतु 1-1 धावसंख्येसाठी मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. एकेका मार्काने किंवा एकेका टक्क्याने देखील आमचे अगदीच 10वी-12वीतले विद्यार्थी देखील नापास होतात. त्यांना सांगा 1 मार्क किती महत्वाचा असतो. आणि अगदीच चपटिलेले फुल केलाय सक्सेसफुल आउट ऑफ द बॉक्स. रेषा बाहेर पाठवून दिलाय षटकार. धावसंख्या 6 ने वेगावतो जाऊन पडले संघ फलकावरती 25 आकड्यावरती. प्रमोद ऑन फायर. उघडे डोळे पहा नीट. फुडीला हे फ्री हिट, कारण सध्याला मात्र नो बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. 27 1-2 एका चेंडूचा खेळ बाकी. आपण पाहतो इथे देखील बॉल 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धाव फलकावरती 27 या आकड्यावरती पाहायला भेटले. 13.50 सरासरी धावसंख्या पूर्ण केल्या गेल्यात. आणि पहा थोडाफार आता वातावरणाकडे लक्ष द्या, निसर्गाकडे थोडंफार लक्ष तुम्हाला द्यावं लागेल, कारण इथून पुढे मात्र थोडाफार अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होईल. 44 जर्सी नंबर नाव आपल्याला पाहायला भेटतंय. अभिजित 27 धावा धाव फलकावरती पाहायला भेटल्यात. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या भिंतीच्या विटा देखील सोडत नाहीत. कोणत्याही संकटावरती अशा प्रकारे मात करा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. खरं आता इतिहास पराभवाची देखील नोंद घेतो, परंतु तो पराभव देखील संघर्षातून झाला पाहिजे, तुमच्या जिद्दीपासून झाला पाहिजे, चिकाटीपासून झाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला खेळपट्टीची आपली जिद्द चिकाटीपणा लावणार आहे. आतापर्यंत जे तुम्ही क्रिकेट खेळलाय त्याचा अनुभव नुसार तुम्हाला खेळावं लागणार आहे. चांगला फटका दिला, एक सुटकरचा प्रयत्न पाहायला भेटला. तब्बल 4 धावसंख्येसाठी अजून एक फटका क्वालिटी आला. धावसंख्या 4 ने वेगावते. तब्बल 31 या आकड्यावरती 2 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपलाय. इथून पुढे अजून देखील तब्बल 17 धावसंख्या 17 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. टार्गेट काय सेट केलं जाईल, काय प्री प्लॅनिंग केलंय, कारण आपण पाहतोय सिंहगड स्पोर्टचा जर विचार केला तर सिंहगड स्पोर्ट तब्बल 90% बॅटिंग करते. त्यांच्याकडे प्रमोद सारखा एक हत्तोडा बॅटिंग आहे. त्यांच्या चेंडूला बॅट जेव्हा बसते ना तेव्हा चेंडूची गती आणि उंची देखील फार चांगली पाहायला भेटते. चांगले फटके एक्झिक्यूट केले जातात त्याच्या माध्यमातून. चकवा देणारा चेंडू, टप्पा प्रणतले गतीमध्ये परिवर्तन. इट्स अ डॉट बॉल. आणि आता घोड देखील वाजायला सुरुवात केली. ढगांनी देखील वातावरणामध्ये थोडाफार आता घोटाळा निर्माण झालेला आहे. म्हणजे काय तर तुम्हाला इथून पुढे स्पीडअप घेणं फार महत्वाचं आहे. वेळेला फार महत्व लक्षात ठेवा, वेळ कोणासाठी थांबत नसते. फटका क्वालिटी नाहीये, परंतु जर विचार केला तर गॅप मध्ये पाठवलाय.
क्षेत्रशी काही टू बाउन्सर केला जाईल फेकी करेपर्यंत 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केले जातात आणि धावसंख्या 2 ने वेगावरती जाऊन पोहोचला संघ तबलदाव फलकावरती 33 या आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट बॅक टू 2 ओव्हर 3 बॉलचा खेळ संपलाय 3-2 गो अर्थातच 3 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी राहिलाय हो स्वीट सॉन्ग ऑफ द बॅट आहे का कॅचसाठी प्रयत्न होता परंतु अगदी ज्या प्रकारे हातामध्ये जेव्हा कोंबडी बसते ती कोंबडी निसटते ना त्याच प्रकारे ही कॅच देखील निसटलेली आहे धावसंख्या 4 ने वेगावते 11 बॉल 28 धावा 254 स्ट्राइक रेटने 1 षटकार 4 चौकार ऑन ट्रॅक वरती आलाय मिस्टर प्रमोद हरगुडे आपण पाहतो जर विचार केला तर क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी एकच धावसंख्या पाहायला भेट धावसंख्या 1 ने वेगावेल जाऊन पोहोचून संघ धाव फलकावरती आतापर्यंत 5 गोल संपले 11 धाव फलकावरती आतापर्यंत आलेली आहेत आणि ती 38 धावा धावसंख्या धाव फलकावरती मात्र सांघिक आपल्याला पाहायला भेटते ज्यामध्ये तब्बल 29 धावा या प्रमुखची आहे तर संग्राम 4 बॉल 6 वरती घेताना पाहायला भेटलाय आपण पाहतोय पंचांनी स्ट्रॉंग आहे पील पंचांनी केलं का चक्रबोट यस अडतीस धावा 38 लॉस ऑफ 3 विकेट बॅक टू 1 आफ्टर 3 ओव्हर्स 5 षटकांचा फक्त सामना असणार आहे लक्षात ठेवा थोडा स्पीडअप घ्या मित्रांनो आयुष्यामध्ये लक्षात ठेवा वेळेला फार महत्व आहे सकाळी एक वर्तमानपत्र जो 4 रुपयाला विकला जातो ना तोच वर्तमानपत्र संध्याकाळी 4 रुपये किलोने विकला जातो लक्षात ठेवा किलो मध्ये क्वांटिटी जास्त असते वेळ कोणासाठी थांबत नसते वेळेचा उपयोग तुम्हाला सतत करता आला पाहिजे अन्यथा मात्र वेळ ही येणाऱ्या वेळेमध्ये फार रडवते किरण पाटील पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 10 धावा खर्च केला एक पहिला विकेट देखील प्राप्त केला तो किरण पाटील अगदीच खेळपट्टीच्या आतमध्ये मार्क वरती आपल्याला पाहायला भेटला जर्सी नंबर 27 चौथा षटक प्रतिनिधी पदावरती आपल्याला पाहायला भेटलाय ओहो स्टार्टेड केलाय आठवण दिलाय हे बडे मंच का बडा खिलाडी है नाव आहे प्रमोद हरगुडे 13 बॉल 35 धावा 269 स्ट्राइक रेट खेळताना पाहायला भेटलाय आणि शॉट ऑफ द डे शॉट ऑफ द टूर्नामेंट शॉट ऑफ द इनिंग आपल्याला पाहायला भेटलाय वाह भाई वाह अजून एक थोडा खा बसलाय प्रॉपर टाइमिंग नाही क्या ड्रॉप ओ माय गॉड क्या हो रहा है 2 कॅचा ड्रॉप त्यानंतर 1 षटकार 1 चौकार प्रमोद हरगुडे ऑन फायर 14 बॉल 39 धावा प्रमोद हरगुडे बैट मात्र आज हरगुडे गावला एक सांगते की मेरी खूबियां भी मुझमें तेरी खामियां भी मुझमें अरे ढूंढने वाले तू ढूंढ तुझे क्या चाहिए मुझमें और ट्रॅक वरती आलाय 2 षटकार 5 चौकार ओहो माय गॉड 278 चा स्ट्राइक रेट पाहायला भेटलाय त्याला पुढे विजय आम्ही शेबेन जर्सी नंबरचे फॅन अजून एक ओ माय गॉड बाल बचे कोण तो प्लेअर होता ज्याने मात्र कॅच सोडली आज संध्याकाळी झोप येणार नाहीये पहा
कारण विचार केला तर षटकार चौकार चौकार 3 बॉल मध्ये धाव संख्या तब्बल घेतलेल्या आहेत 14. प्रमोद हारगुडे नाव आहे क्विट बॉय या कोल्हापूर जिल्ह्याचा एक वंडर बॉय टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामांकित चेहरा नाव आहे प्रमोद. यासाठी षटक कवले भक्तांनी फक्त एक धावसंख्या घेण्याचा प्रयत्न पाहायला भेटला. एक धावसंख्या घेऊन धावसंख्या फलकावरती 4 बॉल मध्ये 15 धावा जरूर आल्या या ओव्हरमध्ये. परंतु धावसंख्या 53 या आकड्यात पाहायला भेटते. टू गो 2 चेंडूचा खेळ बाकी आफ्टर ही ओव्हरचा खेळ मात्र बाकी राहिला. 3.4 ओव्हर 23 लॉस ऑफ 2 विकेट बॅक टू 1. प्रमोद खेळतोय 44 या आकड्यावरती. 16 बॉल 44 धावा. धावसंख्या धाव फलकावरती 53 आतापर्यंत धाव जाऊन पोहोचली आहे. इथे पाहतोय चित्रशील आहे. एक धावसंख्या पहाव्यास भेटेल. दुसरी देखील धावसंख्या घेण्याचा प्रयत्न. संगमाला कसं बोलत असतील खऱ्या अर्थाने रायगडवरील संघाचे कॅच लुटा सपना तुटावर प्रमोद हारगुडे यांनी सबका सब लूट गया. 55. हो फटका हवाई फायर आहे. उंच माझा झोका तसा उंच माझा फटका. कॅच छोड़ा और 2 रन भी लूटा. धावसंख्या 2 ने बेकारते 57 या आकड्यावरती आफ्टर 4 ओव्हरचा खेळ संपला आणि इथून पुढे 6 चेंडूंचा खेळ बाकी राहणार आहे आणि डबल 6 चेंडूंचा खेळ आणि 6 चेंडू म्हणजे काय तुम्ही जो टार्गेट सेट केला असतो माइंड मध्ये तो त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा किंवा तो टार्गेट धाव फलकावरती लावण्याचा मात्र तुमचा प्रयत्न असणार आहे. परंतु हे षटक एक हनामरती षटक आहे. या चेंडूवरती ह्या षटकामध्ये धावसंख्या जरूर येतात परंतु त्या धावसंख्या येतील का इकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. 4 षटकाचा खेळ संपला. 57 धावा फलकावरती 57 6 धावसंख्येपासून बिगट गोर आहे. 50 होईल का. प्रमोद हारगुडेची दुसरी 50 होईल का या इनिंगमध्ये. ओ माय गॉड लांबियाचा खान हँडसम जाऊन पोहोचलाय रेषा बाहेर. चौकार 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 चौकार. प्रमोद हारगुडे भाई कितना चांस मिलेगा उतना मैं तोड़ देगा. बस आम्हाला फक्त ठाकाम ठोक येते बाकीचं काही येत नाही. साईडच्या टीमला फक्त हरणं आवडतं. जिंकणं आम्हाला माहित नाहीये. 17 बॉल 48 धावा. धावसंख्या धाव फलकावरती प्रमोद हारगुडे. आपण पाहतो एक धावसंख्या पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होईल का. थांबवलं गेलाय कारण माहिती आहे 49 धावसंख्येवरती एकदा रनआउट झालं होतं. रनआउट केलं होतं अक्षय हारगुडे याने सॉरी अक्षय खबाले याने. ती एक 50 झाली असती जरूर परंतु एका धावसंख्येपासून दूर राहिला. परंतु बॅक टू बॅक तब्बल मॅच खेळत असताना मध्ये 50 जरूर त्याच्या बॅटमध्ये पाहायला भेटले. बॉल नकारात्मक चेंडू परंतु ज्या गोष्टीची आतुरता सर्वांना होती तो क्षीणार आहे कारण प्रमोद हारगुडे ऑन ट्रॅक वरती यांनी स्ट्राईक वरती पाहायला भेटला. 272 2 षटकार 7 चौकार. हरगुडे प्रमोद फटका फसलाय का. वाह भाई वाह. एकदा सनराइज स्पोर्ट या कॅमेऱ्याकडे पाठ करायची आहे.
वाह भाई वाह, आज प्रमोदची बॅट एकच सांगते, तेरी खूबियां भी मुझमें, तेरी खामियां भी मुझमें. अरे ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझमें. वाह भाई वाह, 50 धावा आज खऱ्या अर्थाने षटकार आलाय प्रमोदच्या बॅट मधून. या हरुगडेवाडीचा वंडर बॉय आहे. पुढे सरकार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टॉफिल्स लागलाय. जर एकदा संख्या पूर्ण केली जाईल तर संख्या 1 वेगावरती जाऊन पोहोचलाय संघ डाव फलकावरती. 4 ओव्हर 4 बॉलचा खेळ संपला 71 या आकड्यावरती. खेळ जिंदगी बाकी. आपण पाहतोय आपण चांदी केले कशाकडे बोर्ड. यस 1-2 एका चेंडूचा खेळ संपला बाकी असणार. प्रमोद हरगुडेने मागच्या मॅचला 55 धावा काढल्या होत्या, आता 56 धावा काढल्या आहेत. 18 बॉलला 56 धावा काढल्या आहेत. हरगुडेवाडी प्रीमियर लीगच्या तर्फे प्रमोदचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रमोदचं स्वागत करायचं आहे. पुढचा बॉल चंद्रकांतचा संदीप निघाला आणि संदीपने तो खेळून काढलेला आहे. आणि मॅचच्या समाप्तीनंतर 5 ओव्हर धावसंख्या झालेली आहे. सिंहगड योद्धा 71 धावा, 72ला विजयी धावसंख्या 72 घ्यावी लागणार. 72चं चेसिंग आपल्याला टार्गेट आहे. 72 असा स्कोअर काढून प्रेक्षकांच्या डोळ्याचे तारणे फोडलेले आहे. त्याचप्रमाणे नॉटआउट मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये प्रमोद हरगुडे आणि राहुल सावंतने